अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. आपण आता रोज स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय रोज पठन करत आहेत. तर आज अध्याय 7वा आपल्याला पठन करायचा आहे, म्हणजेच आपल्याला वाचायचा आहे. तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अध्याय वाचायला आपण सुरुवात करूया. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णू बुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यांचे आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा पोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तया वेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोणी सत्वर, यती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मणी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृचिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कित्येक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसती मागील प्रश्नांसी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी वृचिकांशी, काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यांसी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासोनी
भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकारा गेला पळुनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. तर असा हा स्वामी चरित्र सारामृताचा 7वा अध्याय कसा वाटला कमेंट्सच्या माध्यमातून मला नक्की सांगा. भेटूया उद्या पुन्हा एकदा अध्याय क्रमांक 8 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.